सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं जो फ्रिक्शन आहे हा पूर्ण टॉपिक आपण कव्हर केला. त्याचे जे 23 असे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे हे इम्पॉर्टंट एमसीक्यू आपण बघितले. एक मी लाईव्ह लेक्चर घेतलं होतं आणि एक आपलं जे असं रेग्युलर व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकलेले आहे. आता ते जर दोघं व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. ते दोघं पण व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. हे बघा मी तुम्हाला टॉपिक वाईज का बरं शिकवतोय. आपण नुसते एमसीक्यू घेऊन हे ना हे 2 दिवसात पूर्ण सर्व एमसीक्यू मोकळे करू शकतो. पण मी एवढं पीपीटी वगैरे बनवून तुम्हाला टॉपिक समजायचा काय प्रयत्न करतोय. तुम्ही जर बिना अभ्यासाचे जरी पेपरला गेले तुम्हाला ही नुसती कन्सेप्ट जरी माहिती असली तरी तुम्ही ते जे एमसीक्यू आहे एमसीक्यू आरामशीर छोटं मोठं लॉजिक लावून, याच्यात काय खूप मोठं सायन्स नाही, एकदम छोटं मोठं सायन्स आहे. त्यामुळे एकदम छोटं मोठं डोकं लावून सुद्धा तुम्ही काय करू शकता, ते एमसीक्यू आरामशीर सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जास्त काय अभ्यास करायची गरज पडणार नाही. म्हणून तुम्हाला मी हे टॉपिक वाईज शिकवतोय. नाही तर आपल्याकडे 500, 700, 1000 असे बरेच एमसीक्यू पडून आहे. फक्त रपरप मी एमसीक्यू संपवून पुढे चाललो असतो. पण मी तुम्हाला कन्सेप्ट याच्यासाठीच समजवतोय जेणेकरून तुम्हाला काय होईल, पेपराला तुम्ही अभ्यास केला, जास्त अभ्यास केला, कमी अभ्यास केला किंवा काहीच नाही केला तरी निदान कन्सेप्ट वरून तुम्हाला जे उत्तर आहे हे उत्तर देता येईल. ठीक आहे. आजचा आपला विषय आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता मी जे तुम्हाला 6 इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले त्यापैकी फ्रिक्शन आपला संपलाय. आज आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे जे एमसीक्यू घेणार आहे हे मी तुम्हाला 2 टप्प्यात देतो एमसीक्यू. कारण काय होतं, मागच्या वेळेस मी फ्रिक्शनचं व्हिडिओ टाकलं, आता ते व्हिडिओ अर्धा तासाचं होतं त्यामुळे बऱ्याच मुलांनी ते व्हिडिओ पूर्ण बघितलंच नाही आणि त्याचे जे इम्पॉर्टंट एमसीक्यू होते नेमके ते मी सर्व शेवटी टाकले होते. ठीक आहे, जाऊ दे, काय अडचण नाही. आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकदम थोडक्यात संपू आणि तुम्हाला एकदम थोडक्या भाषेत पटकन समजून देतो. बघा आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय पहिले ते लक्षात घ्या. आता ही कन्सेप्ट समजण्यासाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तुम्ही आता रोजच्या जीवनात तुम्ही टू व्हीलर बघत असाल. टू व्हीलर रोज तुमच्या दरवाजात एखादी तरी टू व्हीलर असेल, नसेल तर तुमच्या बाजूच्याकडे टू व्हीलर असेल, तुमचा मित्र वगैरे तुमचे नातेवाईक कोणा ना कोणाकडे तरी टू व्हीलर असेल. आता ती टू व्हीलर जेव्हा तुम्ही ती टू व्हीलर बघता तेव्हा प्रश्न येतो ती पार्क करायचा. आता ती पार्क करताना आपण काय करत असतो, तिला अशा प्रकारे 2 टायर असतात. ठीक आहे. त्यानंतर इथं हँडल वगैरे जे काय असेल, इथं शीट वगैरे जे काय असेल, अशी एक साधी कच्ची पक्की तुमची टू व्हीलर. बर, आता या टू व्हीलर मध्ये इथं टायर जवळ, इथं अशा बऱ्याचशा जागा आहेत त्यांना स्टँड ठेवायला. इथं ते एवढ्या भागात कुठे पण स्टँड ठेवू शकत होते. पण तो हा सर्व भाग सोडून देता आणि ते स्टँड कुठे ठेवता, बरोबर इथं मध्यभागी. ठीक आहे. एक असतं साईड स्टँड आपण त्याला म्हणतो आणि एक असतं मिडल स्टँड किंवा मराठी भाषेत आपण त्याला मोठं स्टँड असं पण म्हणतो. तर हे स्टँड आहे, मला एवढं सांगायचं, हे स्टँड इथं ठेवायचं काय कारण आहे. तर काय कारण आहे, पूर्ण जे बॉडीचं मास आहे ते पूर्ण बॉडीचं मास एका पॉइंटला एकवटलेलं असतं. पूर्ण बॉडीचं जे मास असेल, बॉडी असेल, ती एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेली असते, एकत्र झालेली असते. त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता जसं मी तुम्हाला गाडीचं उदाहरण दिलं, सेम आपल्याकडे एक वही किंवा पुस्तकाचं उदाहरण आपण बघू. समजा आता तुम्ही तुमच्या शालेय जीवनात वगैरे किंवा आता पण ऐकायला तुम्ही असं पुस्तक बघितलं असेल, तुमच्याकडे वही पुस्तक असं काही ना काय असेलच. आता हे बुक काय करतो आपण, बोटावर बऱ्याच मुलांना ही फिरवायची सवय होती. तर ते मुलं काय करतात, बरोबर आहे, ह्या बुकचा जो सेंटर पॉईंट आहे, बरोबर आहे, सेंटरवर बोट ठेवतात आणि त्या एका बोटावर पूर्ण ते जे वही किंवा पुस्तक आहे हे पुस्तक फिरवत असतात. किंवा कर्कटकवर पण बरेच मुलं असे गोल गोल काय करत असतात, फिरवत असतात. मग तो पॉईंट त्याचा काय असतो, तो पॉईंट असतो त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जिथं त्याचा पूर्ण जो बॉडीचा मास आहे ते पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, एकत्र असतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. मग आता असे काय उदाहरण नाही, नुसते तेच नाही, असे बरेच एक्झाम्पल आहे. त्यातले काही एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजायचा प्रयत्न केलाय. जसं उदाहरणार्थ समजा एखादा ट्रायंगल असेल तर ट्रायंगलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे येतो. आता हा जो आहे, आता ही त्याची एक व्हर्टायसेस आहे, ही त्याची एक व्हर्टायसेस आहे आणि ही एक आहे. आता हे पॉईंट जेव्हा सर्वीकडे ज्या ठिकाणी एकत्र येतील तिथं त्याचा काय असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असतो. तुम्ही म्हणाल सर असं का बरं. आता प्रत्येक जो शेप आहे, प्रत्येक शेप कसा असतो, वेगवेगळा असतो. आता हा ट्रायंगल आहे, तिरपा तारपा शेप आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, आता हा सर्कल आहे, हा पण हा गोलाकार आहे. ठीक आहे. याचा पण सेंटर पॉईंट जो आहे हाच याचा काय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इथं त्याच्या ज्या सर्व डायमीटर किंवा रेडियस आहे जिथं एकत्र येतात तो त्याचा कोणता पॉईंट असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. प्रत्येक शेपनुसार त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट काय होत असतो, चेंज होत असतो. कारण प्रत्येकाचा शेप वेगळा, प्रत्येकाचा मास वेगळं. ठीक आहे. प्रत्येकाची क्वांटिटी वेगळी, त्यानुसार तो जो पॉईंट आहे तो पॉईंट थोडाफार प्रमाणात काय होत असतो, चेंज होत असतो. मग आता उदाहरणार्थ हा माणूस आहे बघा, समजा आता तुम्ही फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल वगैरे बघितलं असेल, त्यांना पण बऱ्याच फुटबॉलरना किंवा व्हॉलीबॉलवाल्यांना असं बोटावर ते बॉल जो आहे हा फिरवायची सवय असते. ठीक आहे. आता त्याचं पण जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, याने पण काय केलंय बघा, या सर्कलच्या बरोबर खालच्या सेंटरला इथं बोट लावून तो फिरवायचा काय केलाय, प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे काय होतोय, तो फिरतोय. तर मग
बॉडीचा असा पॉईंट जिथं सर्व बॉडीचं मास जे आहे, हे मास एकवटलेलं असतं, मास एकत्र येतं, त्या पॉईंटला आपण त्याचा कोणता पॉईंट म्हणतो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता याच्यावर प्रश्न कसे विचारले आपण बघू. आज मी फक्त याच्यावर जे थेरी एक्झाम्पल आहे, म्हणजे जे थेरी एमसीक्यू आपण फक्त ते बघणार आहे. याच्यावर एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायला विचारतात, ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. आज याच्यावरचे थेरी जे एमसीक्यू आहे ते आपण संपवून घेऊ. बघा आता काय म्हटलंय त्यांनी, व्हॉट इज द नेम ऑफ द पॉइंट ऍट विच ऑल वेट ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, थोडक्यात त्यांनी आपल्याला डेफिनेशनच विचारली. काय विचारलंय त्यांनी, थोडासा प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करा. खूप इंग्लिश भाषा बघून घाबरून जाऊ नका किंवा कन्फ्युज होऊ नका, खूप सोपं आहे. त्यांनी काय म्हटलंय, उस बिंदू का नाम क्या है जिस पर शरीर का सारा भार केंद्रित होता है. एवढं तर सांगितलं मी तुम्हाला. असा बिंदू जिथं आपल्या पूर्ण बॉडीचं जे मास आहे किंवा जे भार म्हणजे काय, मास म्हणा वजन म्हणा, ते पूर्ण मास आपलं एकवटलेलं असतं, त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, तर त्या पॉइंटला आपण म्हणत असतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इनिशियल पॉईंट येतो का? नाही. इनिशियल पॉईंट म्हणजे सुरुवातीचा पॉईंट, तर हे नाही येणार. त्यानंतर सेंट्रॉइड म्हणजे काय, हे आपल्याला पुढे भेटणार आहे, ते पण तुम्हाला सांगेल. सेंट्रल पॉईंट म्हणजे असा पॉईंट जिथं म्हणजे त्या बॉडीचा जो सेंटर पॉईंट असतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो? सेंट्रल पॉईंट. याच्यावरच आपली बऱ्यापैकी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती डिपेंड असते. कसं ते मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगतो. या प्रश्नाचा राईट आन्सर काय येणार आहे मग? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ते आपल्याकडे डेफिनेशनच मागताय. बघा मी इथं तुम्हाला माहितीसाठी डेफिनेशन पण लिहून ठेवलेली. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, द पॉइंट थ्रू विच द होल वेट ऑफ बॉडी ऍक्ट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स पोझिशन इज नोन एज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे त्या बॉडीची पोझिशन कशी पण असो, आता ही वही आहे, तुम्ही अशी या बाजूने ठेवली काय, या बाजूने ठेवली काय, तरी पण याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट याचा चेंज होणार नाही. आणि तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणत असतो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जिथं पूर्ण बॉडीचं मास जे आहे ते एकत्र आलेलं असतं. त्यानंतर सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड काय हे पण आपण थोडक्यात समजून घेऊ. द प्लेन फिगर लाईक ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, सर्कल हॅव ओनली एरियाज बट नो मास. द सेंटर ऑफ एरिया ऑफ सच फिगर इज नोन एज सेंट्रॉइड. आता बघा नीट लक्षात घ्या. समजा सर्कल असेल, स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, मगाशीच बघितलं आपण मागच्या उदाहरणात. आता हे शेप असे, यांना मास नाहीये. ठीक आहे, मास नाही म्हणजे काय, यांना वजन नाही. इथं बघा, यांना फक्त काय एरिया आहे. मग ह्या शेपला काय असतं, यांना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नसतं, तर यांना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऐवजी काय असतो, यांना फक्त सेंट्रॉइड असतो, म्हणजे केंद्रक असतो. म्हणजे सेम आहे बरं का, जास्त काही फरक नाही. म्हणजे यांचा पण असं पॉईंट जिथं पूर्ण त्यांचा मास काय असतं, एकवटलेलं असतं, पण यांना मास नसतं, म्हणून आपण त्यांना काय म्हणत असतो? सेंट्रॉइड. जसं उदाहरणार्थ समजा सर्कल आहे. आता मी मगाशी तुम्हाला दाखवलं सर्कलचे आता सर्व जर पॉईंट जिथं एकत्र होतील, हा पॉईंट याचा काय झाला, मग तो पॉईंट याचा सेंट्रॉइड झाला. उदाहरणार्थ समजा आता हा बोर्ड आहे, हा बोर्डचा आकार कोणता आहे, समजा रेक्टेंगल आहे आपला. ठीक आहे, रेक्टेंगलच्या हा डायगोनल हे सर्व डायगोनल जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट होईल त्याचा, तर सेंट्रॉइड पॉईंट. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलं आता बघा त्यांनी, वेअर द, एक मिनिट, काय म्हटलंय बघा त्यांनी आता, वेअर द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सर्कल लाईज. तोच प्रश्न आहे परत. काय म्हटलंय त्यांनी, जो सर्कल आहे, सर्कलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पॉईंट आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे येतो? खाली त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऍट इट्स सेंटर म्हणजे त्याच्या मध्यभागी, एनिवेअर ऑन इट्स रेडियस म्हणजे त्याच्या, आता इथं मी 4 रेडियस काढले, एक मिनिट, आता आपण इथं 4 रेडियस काढलाय, एक आणि ही एक. त्यांचं म्हणणं काय, पहिले बाकीचं ऑप्शन पाहू. त्यांचं म्हणणं काय, एनिवेअर ऑन इट्स रेडियस. आता याच्या रेडियसवर कुठे पण एक पॉईंट ठेवला तो त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा होईल. मग आन्सर बरोबर आहे का? नाही, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढे एनिवेअर ऑन इट सर्कम्फरन्स म्हणजे काय, याचा हा जो आजूबाजूचा भाग आहे याला आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स. मग याच्या सर्कम्फरन्सवर कुठे पण, हे पण आन्सर बरोबर आहे का? नाही, हे पण चुकीचं आहे. पुढे काय म्हटलंय, एनिवेअर ऑन इट्स डायमीटर. आता इथं 2 डायमीटर, हे बघा, हे एक आणि हे एक. मग डायमीटरवर कुठे पण चालणार आहे का आपल्याला? नाही, कुठे पण नाही चालणार. हे पण आपला आन्सर रॉंग आहे. मग आपला राईट आन्सर काय आहे? ऍट इट्स सेंटर. सुरुवातीलाच आपण बघितलं होतं, त्याच्या जे सेंटरच्या म्हणजे त्याच्या जो मध्यभागी जो पॉईंट आहे तिथं सर्कलचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असतो. आता तुम्हाला समजण्यासाठी मी बाकीचे काय शेप दिलेले आहेत हे पुढे आपल्याला भेटणार आहे, याच्यावर एक्झाम्पल पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. उदाहरणार्थ समजा आता मी एक स्ट्रेट लाईन मारलेली, ठीक आहे. आता ही स्ट्रेट लाईन समजा असेल 10 सेंटीमीटर. मग याचा जो सेंटरचा पॉईंट आहे, हा सेंटरचा पॉईंट आपला किती सेंटीमीटर येणार आहे? बरोबर त्याच्या मध्यभागी म्हणजे 5 सेंटीमीटरवर. हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेले आहे. समजा एखादा रॉड आहे, ठीक आहे, त्या रॉडच्या बरोबर सेंटरला काय येणार आहे? त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट येणार आहे. सेम ऍज सर्कल, मगाशीच बघितलं आपण, सर्कल 5-6 वेळा बघितलं, बरोबर सेंटरला. त्यानंतर ट्रायंगल, याचं कसं काढायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. स्क्वेअर म्हणजे चौकोन, हा पेंटागॉन, हेक्सागॉन, ठीक आहे, जे काय असेल, काईट. त्यानंतर सर्कल, परत आपला क्युबॉइड, परत आपला कोन, त्यानंतर हा ट्रायंगल किंवा कोन,
किंवा हे स्पियर, हेमिस्पियर, जे काय असेल, आता हे सर्वच्या सर्व शेपचे आपल्याला जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यापुढे आपल्याला बघायचं आहे. मी तुम्हाला फक्त इथं माहिती म्हणून तुम्हाला डायग्राम देऊन ठेवलेली. ठीक आहे, याच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याचे कॅल्क्युलेशन पण करायचे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय बघा आता, व्हॉट इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ रेक्टेंग्युलर बॉडी. म्हणजे समजा आता एखादी रेक्टेंग्युलर बॉडी असेल, तुमच्या डोळ्यासमोर आहे, हा जो एवढा मोठा बोर्ड आहे, हा पण कोणत्या आकाराचा आहे, रेक्टेंगल, बरोबर आहे. तर याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे येणार आहे असं त्यांनी आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आता इथं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी दाखवलेलं आहे, 2 डायग्राम दाखवले आहे. याचा रेक्टेंगल म्हणजे काय, आयत, याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे, हा आपण 2 प्रकारे मिळू शकतो. कसा, एकदा याचे हे जे डायगोनल आहे, डायगोनल म्हणजे काय म्हणतो आपण याला, कर्ण, काय म्हणतो, डायगोनल म्हणजेच काय, कर्ण. आता याचे हे जे कर्ण आहे, हे कर्ण एकदा आपण एकत्र करून, किंवा आता समजा आता हा आयत आहे, हे माप आहे याचं 10 सेंटीमीटर, हे माप आहे याचं 8 सेंटीमीटर समजा, बरोबर आहे. मग आता तुम्ही कोणी पण सांगेल 10 सेंटीमीटरचा सेंटर कितीवर येणार आहे, 5 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर वरचा सेंटर कितीला येणार आहे, 4 सेंटीमीटर. हे दोघं लाईन आपण जेव्हा एकत्र करू तेव्हा आपल्याला एक पॉईंट भेटेल, तोच आपला काय असेल, त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असेल. मग हा म्हणा किंवा हा म्हणा, दोघांचा अर्थ कसा होतो, तर सारखाच होतो. मग आता ऑप्शन बघू आपण, त्यांनी काय दिलेले, लॉंगर साइड ऑफ रेक्टेंगल म्हणजे काय, आयत का लंबा हिस्सा, म्हणजे ही आयताची लांब बाजू आहे, इथं कुठेतरी येतो का, नाही. त्यानंतर शॉर्टर साइड ऑफ रेक्टेंगल म्हणजे काय, आयताची ही जी छोटीशी बाजू आहे त्या छोट्याशा बाजूवर येतो का, नाही. पुढे बघू काय म्हटलंय, ऍट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल, हे बरोबर आहे. म्हणजे काय, आता हे जे याचे डायगोनल आहे, डायगोनल याचे म्हणजेच काय, कर्ण. तर हे कर्ण जिथं एकत्र येतात तो काय असतो, त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असतो. तर हे आन्सर आपला कसं येणार आहे, बरोबर येणार आहे. त्यानंतर ऍट द कॉर्नर्स म्हणजे याचे हे जे कॉर्नर्स आहे, या कॉर्नर्सवर, ठीक आहे, इथं येणार आहे का, तर इथं पण नाही येणार. बघा आता समजा हे पण हा पण एक कोणता शेप आहे, रेक्टेंगल शेप आहे. ठीक आहे, तुम्ही सांगू शकता, त्यांनी ऑप्शन काय दिलेले, इथं कॉर्नरला, इथं येईल का रे, नाही येणार. या कॉर्नरला नाही येणार, या बाजूला कुठेच नाही येणार, बरोबर. कुठे येईल त्याच्या, तर मध्यभागीला. आणि त्याचा मध्यभाग कसा काढायचा आपल्याला, तर दोघं डायगोनल एकत्र करून किंवा दोघं जे सेंटर पॉईंट आहे हे दोघं सेंटर पॉईंट एकत्र करून. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. सिंपल प्रश्न आहे बघा, तुम्हाला कन्सेप्ट समजले तरी तुम्ही आरामशीर याचे उत्तर देऊ शकता. काय म्हटलं त्यांनी आता बघा, विच अफेक्ट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ऑब्जेक्ट. महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हटलं त्यांनी, कोणते पण ऑब्जेक्ट असेल, समजा सर्कल असेल, स्क्वेअर असेल, हेमिस्फिअर असेल, हाफ सर्कल असेल, दगड असेल, तुम्ही असेल, मी असेल, आता कोणता पण ऑब्जेक्ट असला तर त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या पॉईंटवर कधी परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टीमुळे परिणाम होतो, तर त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, वेट, मास, डेन्सिटी आणि शेप, असे त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. सर्वात पहिले मी आता तुम्हाला याची जी डेफिनेशन आहे परत एकदा समजवतो. काय म्हटलंय त्यांनी बघा, द पॉइंट थ्रू विच द होल वेट ऑफ बॉडी ऍक्ट्स, म्हणजे काय, असा पॉईंट जिथं पूर्णच्या बॉडीचं मास किंवा वेट आहे, वेट इथं त्यांनी वेट शब्द वापरलाय. तर जे वेट आहे हे वेट तुमचं काय होतं, एकवटलेलं असतं, त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणत असतो. मग आता मला साधं सोपं सांगा, वेट एकवटलेलं आहे, पण जे हे वेट आहे हे वेट आपलं कशावर अवलंबून असतं, तर ते वेट आपलं अवलंबून असतं मासवर. कशावर अवलंबून असतं, मासवर. कारण जे वेट आहे, वेटचाच फॉर्म्युला काय, वेट किंवा वेट आपण कसं मिळवतो, मास इंटू ग्रॅव्हिटी. कसं मिळवतो, मास इंटू ग्रॅव्हिटी. मग जसं जसं आपलं मास वाढेल तसं तसं आपलं वेट पण वाढत जाईल, जसं जसं आपलं मास कमी होईल तसं तसं आपलं वेट पण काय होत जाईल, कमी होत जाईल. थोडक्यात जे वेट आहे हे कशावर अवलंबून असतं, मासवरच अवलंबून असतं. मग या प्रश्नाचा राईट आन्सर आपलं काय येणार आहे, तर मास असं येणार आहे, बरोबर. का बरं, कारण पूर्ण बॉडीचं जे मास किंवा वेट असेल ते ज्या पॉईंटला एकत्र येतं त्यालाच आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. मग ह्या मास मध्ये जर कमी जास्तपणा झाला किंवा बदल झाला तर हा जो आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे हा पण आपला इकडे तिकडे होऊ शकतो किंवा याच्यामध्ये पण काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. त्यांनी तेच विचारलं आपल्याला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पॉईंट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे हा कशामुळे चेंज होत असतो, तर तो मासमुळे चेंज होत असतो. मग वेट येणार आहे का, नाही येणार. वेट पण बरोबर असतं कधी, जर त्यांनी मासचं ऑप्शन दिलं नसतं तर. आणि तुम्हाला सांगितलं मी, वेटच कशावर अवलंबून आहे, तर मासवर अवलंबून आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन काय दिलंय, डेन्सिटी, हे पण येणार नाही, शेप हे पण येणार नाही. ठीक आहे, बाकीचे जे ऑप्शन आहे आणखी शेप वगैरे आपल्याला पुढे भेटणार आहे, कसं काय ते मी आणखी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा काय म्हटलंय आता बघा, व्हॉट इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर कोन फ्रॉम इट्स बेड्स. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता बरेच आपल्याला असे शेप भेटणार आहे की ज्यांना स्वतःची काय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्यांना नाही, प्रत्येक शेपला जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी राहणारच आहे, कोणता पण ऑब्जेक्ट असो. पण प्रत्येकासाठी तिचा पॉईंट कसा आहे, वेगवेगळा आहे. उदाहरणार्थ आता हा एक त्यांनी कोन दिलेला आपल्याला, ठीक आहे, आईस्क्रीमचा कोन सारखा, ठीक आहे. तर हा जो कोन आहे त्यांनी प्रश्न एवढाच विचारलाय, जो राईट सर्क्युलर कोन आहे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे येतो, तर त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे येतो, हाईट छेद 4, म्हणजे जी काय त्याची हाईट असेल, समजा याची हाईट असेल 20, बरोबर आहे, तर 20/4
म्हणजे 5 सेंटीमीटर 5 mm जिथं कुठे असेल तो आपला त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट येणार आहे. थोडक्यात त्यांनी आपल्याला कोणच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला विचारलाय. आता इथं आपल्याला ऑप्शन दिले h/2 येईल का, h/3 नाही, h/4 h/5 येईल का नाही. आता बघा सिंपल प्रश्न आहे, पण हे जर तुम्हाला माहित नसेल की हा हे याचा असा फॉर्म्युला बरं का, किंवा याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अशी कॅल्क्युलेट करते बरं का, तरच तुम्हाला याचं जे राईट आन्सर आहे ते राईट आन्सर देता येईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नावर. असा पूर्ण एक चार्ट आहे माझ्याकडे, तो पण मी तुम्हाला पुढे दाखवतो. हा, आता काय म्हटलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग जॉमेट्रिकल शेप सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लाईज फ्रॉम इट्स बेस 1/3 इट्स हाईट. सोपा प्रश्न आहे, परत तोच प्रश्न आहे, फक्त त्यांनी थोडासा काय केलंय, फिरून विचारलाय. काय म्हटलंय त्यांनी, 1/3 असा कोणता शेप आहे की ज्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, असा कोणता शेप आहे ज्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्या हाईटच्या 1/3 पट आहे. काय, त्याच्या हाईटच्या 1/3 पट आहे. आता मागचं जे आपण एक्झाम्पल बघितलं ते कोणाबद्दल बघितलं, कोण बद्दल बघितलं. आता कोणची जी हाईट आहे ही काय होते, 1/4 इंटू एच एवढी होती, म्हणजे त्याच्या हाईटच्या 4थ्या भागा एवढी होती. आता त्याने काय म्हटलंय, हाईटच्या कितव्या भागा एवढी, 3ऱ्या भागा एवढी, मग तो शेप कोणता आहे, ट्रायंगल. थोडक्यात आता पण ते काय विचारताय आपल्याला, फॉर्म्युला विचारताय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा. मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे, ट्रायंगलचा. काय, 1/3 इंटू एच. शंकूचा कोणचा आपण मगाशीच बघितलं, काय 1/4 इंटू एच किंवा h/4, दोघांचा अर्थ सारखाच होतो. इथं पण याला काय म्हणू शकता, h/3. या दोघांचा पण अर्थ कसा होतो, सारखाच होतो. रोम्बसचा आहे का, नाही. स्क्वेअरचा आपण बघितला कसा येतो, जिथं त्याचे डायगोनल एकत्र येतात तो, मग हे पण आन्सर आपला येणार. तर आता या व्हिडिओमध्ये आपण जे याचे थेरीशी रिलेटेड थोडासा नंबरकडे इग्नोर करा. तुम्ही म्हणा 7व्या नंतर डायरेक्ट 12वा आला, तर असं काही नाही. याचे आपण टोटल किती एमसीक्यू बघणार आहे, फक्त 15 एमसीक्यू बघणार आहे. तुम्ही म्हणाल कारण तुम्हाला एक्झामला इन मेन किती एमसीक्यू येणार आहे, 6. त्यासाठी आपण एवढे 200-250 एमसीक्यू घेणार नाहीये. जे मोजके महत्वाचे एमसीक्यू आहे मी फक्त तेवढेच घेतोय. आता 15 पैकी 7 आपले 7 ते 8 एमसीक्यू आज आपले झाले. पुढचे जे एमसीक्यू आहे ते लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू, उद्याच्या घेऊन येऊ. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण काय करू, याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे ते बघू. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक करा, आणि काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.